प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला टॉपिक आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. एकदम सिंपल टॉपिक आहे, त्याचा फॉर्म्युला पण एकदम सिंपल आहे. त्याच्यावर बघा कसा प्रश्न विचारलेला आहे. वॉटर फ्लोज थ्रू अ हॉरिझॉन्टल पाईप. एक हॉरिझॉन्टल पाईप मधून काय होतंय, पाणी फ्लो होतंय विथ वेलोसिटी v. समजा वेलोसिटी v मध्ये. इंटरनल डायमीटर ऑफ द पाईप इज d. ह्या पाईपचा जो डायमीटर आहे तो किती आहे, d आहे. किती आहे, स्मॉल d आहे. If the water is coming out the speed v1 then the diameter of the nozzle is. म्हणजे आता ह्या पाईपला एक छोटासा नळ लावलेला आपण समजूया. ओके, आपण असं समजूया की हा एक नळ आहे. हा नळ आहे आणि याच्यातून पाणी बाहेर पडतोय विथ वेलोसिटी v1. ओके, आणि त्याचा डायमीटर किती असणार आहे, त्याचा डायमीटर किती असणार आहे ते मानूया आपण d1. ठीक आहे, असं आहे. तर याच्यामध्ये आता इक्वेशन ऑफ कंटिन्युटी कसं काय बसतो, तर बघा आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय सांगतं, a1 v1 is equal to a2 v2 is equal to कॉन्स्टंट. ठीक आहे, असं पण असतं किंवा ab is equal to कॉन्स्टंट, असं पण आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी ओळखतो. ठीक आहे, आता आपण काय करूया, हा जो आपला इक्वेशन आहे तो यांनी दिलेल्या पद्धतीने कन्वर्ट करूया. तर हा जो हॉरिझॉन्टल पाईप आहे त्याच्याशी आपण जर कनेक्ट केला तर त्याची वेलोसिटी त्यांनी v मानली तर आपण तो v मानूया. आणि ज्यावेळेस तो बाहेर पडतोय त्यावेळेस दुसऱ्या सिच्युएशनला वेलोसिटी आहे v1, तर आपण इथं v1 करू. ठीक आहे, आता याचा एरिया तुम्हाला सांगा, हा कुठला शेप आहे, सर्क्युलर. तर सर्कलचा एरिया काय असतो, पाय स्क्वेअर. पण आपल्याला आता डायमीटर विचारलं म्हणून आपण या रेडियसला डायमीटर मध्ये कन्वर्ट केलं. तर डायमीटर काय असतं, रेडियसच्या फॉर्म्युल्यानुसार r = d/2. मग आपण डायमीटर मध्ये कन्वर्ट केलं. तर इथं r चा स्क्वेअर आहे म्हणून d चा स्क्वेअर d स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4. मग आपण इथं फॉर्म्युला लिहूया, काय आहे, पाय, आता आपलं डायमीटर आहे d²/4 इंटू v. आणि इकडे काय आहे a2. तर याचा एरिया आपलं काय, तर पुन्हा पाय आणि याचं डायमीटर आपण काय मानलंय d1. ठीक आहे, d1² आपण 4 आणि इथली वेलोसिटी आहे v1. तर आपल्याला हा डायमीटर काढायचा, तर आपण कन्वर्ट करूया. तर इथं बघूया पहिले काय काय कॅन्सल होते, पाय कॅन्सल, 4 कॅन्सल. काय आलं, d²v = d1² आणि v1. आपल्याला काय काढायचं, d1. therefore d1² = हा तिकडे जाईल, मग काय d²v/v1. d1 पाहिजे तर स्क्वेअर रूट काढूया. तर d1 = d², d²चा स्क्वेअर d आणि हा v/v1 जाईल स्क्वेअर रूट मध्ये आणि हा आपला बघा d इन ब्रॅकेट v1/v1 v इज करेक्ट. ओके, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे आणि एकदम सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे.